नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेमधून आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनचरित्राबद्दल जाणून घेत आहोत. आपल्या बरोबर आहेत बाळासाहेब पाटील. नमस्कार. नमस्कार. बाळासाहेब, डॉक्टरांच्या बद्दल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेत असताना त्यांचा एक करारीपणा, त्यांचा एक प्रत्येक गोष्टीमध्ये असणारा स्वतःचा एक ठाम विश्वास, आत्मविश्वास, या गोष्टी प्रकर्षानं जाणून येतात. पण एक गोष्टीचं मागच्या वेळी चर्चा करताना मला एक जाणवलं असं की जर त्यांना डॉक्टर व्हायचंच नव्हतं, म्हणजे कुठेही जाऊन प्रॅक्टिस करायची नव्हती किंवा तशा पद्धतीचं पुढे उदरनिर्वाहासाठी डॉक्टरकी हा व्यवसाय त्यांना घ्यायचा नव्हता, तर मग त्या इंग्रज सरकारनं आणलेल्या बिलाविरोधात एवढं मोठं आंदोलन करण्याची काय गरज होती? हे बघा, डॉक्टरना रुग्णांची सेवा करायची नव्हती किंवा प्रॅक्टिस करायचं नव्हतं, याचं कारण ते देशभक्त होते. त्यांना देशाची सेवा करायची होती, आपल्या मातृभूमीला परमवैभवाला नेऊन ठेवायचं होतं. हा विचार सुस्पष्ट असल्यामुळं त्यांनी प्रॅक्टिसचा विचार केला नाही. पण ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं, वैद्यकीय क्षेत्रात काम केलं, ज्या शिक्षण घेतलं, त्या शिक्षण घेणाऱ्यांच्यावरती इंग्रज सरकारांचा जो अन्याय होता, तो अन्याय कदापि मी सहन करणार नाही, ही त्यांच्या मनामधली भावना होती. पण तो कुठलाही असेल. आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं. ते आंदोलन तर काय होतं? आंदोलन असं होतं की विद्यापीठानं त्यांना डिग्री दिली, बरोबर, राष्ट्रीय शाळेत ते शिकले, विद्यापीठाने ते मान्यता देऊन परीक्षा दिली. पण ती परीक्षा दिल्यानंतर इंग्रजांचं म्हणणं असं होतं की आमचं 1 वर्षाचं प्रशिक्षण घेतल्याशिवाय, ते परीक्षा दिल्याशिवाय त्यांना प्रिस्क्रिप्शन देता येणार नाही किंवा प्रॅक्टिस करता येणार नाही. त्यांचं म्हणणं असं होतं, हे कोण सांगणार इंग्रज? आम्ही भारतीय, आम्ही हिंदू, आमची विद्यापीठ, आमच्या राष्ट्रीय शाळा, आणि हे कोण त्याच्यावरती बंधन लादणार? आणि ह्या रागापोटी देशाच्या हे विरोधी आहे, देशाच्या विरोधी असणाऱ्याला कधी साथ द्यायची नाही, आणि ह्या रागापोटी त्यांनी हे आंदोलन केलं. त्यासाठी फार मोठा लढा त्यांनी उभा केला. आणि विशेष म्हणजे त्यांनी एक परीक्षा द्यायची होती. त्या परीक्षेचं पत्र त्यांना आलं, तुम्ही परीक्षेला बसा म्हणून. पण त्यांनी ठरवलं की मला करायचंच नाही, माझ्या या शिक्षणावरती यांची मुद्रा मला मारूनच द्यायची नाही. मग ते परीक्षेलाही बसले नाहीत, आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं आणि ते हाणून पाडलं. म्हणजे त्यांचा हा एक ठरलेला विचार होता की भारताविरुद्ध किंवा भारतीय शिक्षण प्रणाली विरुद्ध काम करणाऱ्या इंग्रज सरकारचं कुठल्याही पद्धतीनं ऐकायचं नाही, ऐकणार नाही. अच्छा, म्हणजे तो एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. त्यानंतर मग ते कधी इकडे आले नागपूरला, किंवा त्यानंतरच्या काही गोष्टी आहेत का? आहेत ना. ते खरं म्हणजे दर 1-2 वर्षांना नागपूरला यायचे. येत असताना अमरावतीला रामपायली, अमरावतीपासून एक 15 किलोमीटरवरती गाव आहे रामपायली, तिथे त्यांचे काका राहायचे रामपायलीला, मध्य प्रदेशामध्ये. तर ते रात्री रामपायलीला उतरायचे अमरावतीला, आणि रामपायली ते चालत जायचे, रात्री 15 मैल डॉक्टर चालत जायचे, आणि त्यांच्यावर ते मुक्काम करायचे. तसेच त्या नागपूरमध्ये ते डॉक्टर मुंजेंच्याकडे राहायचे, तात्यासाहेब फडणवीसांच्याकडे राहायचे. यवतमाळला त्यांचे मित्र होते यादवराव आने म्हणून, ते क्रांतिकारकांशी त्यांचा संबंध होता, तर त्यांच्याकडे त्यांचा काही दिवस येताना मुक्काम असायचा. असे भरपूर किस्से आहेत. ते ज्यावेळी गंगाप्रसाद पांडेंच्याकडे वर्ध्याला गेले होते, त्या वर्ध्याहून सकाळी रस्त्यावर चालत जात असताना समोर एक कलेक्टर आला, आणि त्यावेळी तिथली पद्धत अशी होती की रस्त्यावरून जर कलेक्टर आले तर चालणाऱ्या पादचाऱ्याने रस्त्याच्या बाजूला जायचं. पण त्यांना पांडेंनी सांगितले की तुम्ही जरा बाजूला या. डॉक्टर म्हटले का? नाही, इथला प्रघात आहे म्हटले की कलेक्टर जर आले तर आपण बाजूला जायचं. डॉक्टर म्हटले मी मानणार नाही, मी सहज चालत जाणार. आणि समोर कलेक्टरची गाडी आली आणि हे बाजूला जात आहेत म्हणल्यानंतर सरपडून त्या ड्रायव्हरने गाडी बाजूने पुढे नेली, पुढे जाऊन थांबवली, आणि ते चौकशी, तुम्ही कोण, कुठले, काय, तुम्ही थांबला का नाही? तर डॉक्टरने त्यांना सांगितलं तुम्ही, आम्ही कशाला तुमच्या थांबायचं, मी काय इथला नाही, मी नागपूरचा आहे, नागपूर ही पद्धत नाही, त्यामुळे मी इथे पद्धती पाळणार नाही, अशा तोंडावरती सांगून टाकलं.
नंतर डॉक्टरने त्यांच्या मित्रांनी सांगितलं की काहीतरी गडबड व्हायला नको, केस बसायला नको, तुम्ही माफी मागा, सॅल्यूट करा. तर अजिबातच करणार नाही म्हटले. बरं. बघून त्यांनी हसले आणि पुढे चालू लागले. इतके ते कणखर भूमिकेचे होते. बरं, म्हणजे आपल्या निर्णयावर ठाम होते. आपल्या निर्णयावर ठाम. या दोन प्रसंगामधून आपल्याला खरंच लक्षात येतं की इंग्रजांच्या विरुद्ध राग नाही, पण इंग्रजांनी जी नीतिमत्ता वापरलेली होती तिच्या विरुद्ध राग होता. आणि त्यांनी जे भारतीय लोकांना कमी लेखण्याचा जो प्रघात त्यांनी पाडलेला होता, याच्या तर ते पूर्णपणे विरोधात होते. मी स्वतः झुकणार नाही अशी त्यांची भूमिका ही आपल्याला या दोन किस्स्यामधून दिसून येते. अशासारखे अनेक किस्से आपण ऐकत राहू. तुर्तास आपण इथेच थांबूया. धन्यवाद.